पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांचा काटकसरीनं आणि गरजेपुरता वापर व्हावा, तसंच वाढते वायू प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस नो व्हेइकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खासगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई वाहनं किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलंय. या उपक्रमाला प्रत्यक्ष कृतीतून पाठिंबा देत आज महापौर विनायक कोंड्याल हे ई बाईक वरून सोलापूर महानगरपालिकेत दाखल झाले. यावेळी त्यांनी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी तसंच सोलापूर शहरातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं. आपण सर्वांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि जे काही जर कोण राहिले असेल तर त्यांना आम्ही आता अजून एकदा त्यांची एक बैठक घेऊन आम्ही त्यांना या ठिकाणी परत एकदा सूचना देऊ. पण आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री, तसेच आपले सर्व आमदार असतील, खासदार असतील व आम्ही देखील या ठिकाणी सर्व पदाधिकारी आम्ही तंतोतंत जे आम्ही बोललेलं तो शब्द आम्ही या ठिकाणी पालन करत आहोत आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद आम्ही या ठिकाणी असेल किंवा नागरिक देखील असेल, हे देखील सकाळपासून तुम्ही गेल्या आठवड्यापासून बघत असाल की इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास अतिशय गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद सोलापूरकरांकडून या ठिकाणी मिळत आहे. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.